राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट मिमिक्रीमध्ये गेले असते तर स्टँड अप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं. मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल. खोट्या अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान. 7,000 कोटी वाया गेल्याच्या बातम्या पसरवल्या. त्यांना भाडेकेटट्टू नाही तर सुपारीबाज म्हणतो. मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, मात्र ते केंद्रामध्ये जाणार असल्यानं त्यांचं भाषण ऐकलं. आदित्य ठाकरेंचा दावा. मुख्यमंत्र्यांचा ग्राउंड कनेक्ट तुटल्याचीही टीका. राज्यातल्या प्रकल्पांची बदनामी म्हणजे राज्याचीच बदनामी. प्रकल्पाचा अपमान हा महाराष्ट्रद्रोह. विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. तर सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही. हर्षवर्धन सपकाळांचा पलटवार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट रद्द. महात्मा फुले योजनेमधील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार. विधानसभेत फडणवीसांची घोषणा. एकनाथ शिंदे आणि पवारांच्या भेटीवर राऊतांकडून अस्वस्थता व्यक्त. शरद पवार सुळेंशी चर्चा करून भावना व्यक्त केल्या. संजय राऊतांची प्रतिक्रिया. ठाकरे अजितदादांच्या भेटीवेळी आम्ही वेगळा अर्थ काढला नव्हता. शिंदे आणि पवारांची भेट सहज झाली. राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल. सुप्रिया सुळेंचं भाष्य. नाशिकमधील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या गळाला लागण्याची शक्यता. अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठका. प्रभागनिहाय 5 कोटींचा विशेष निधी दिल्याची चर्चा. मुंबईमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का. नवाब मलिकांची पुतणी बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानं पद रद्द. आतापर्यंत एकूण 4 नगरसेवक पालिका सभागृहातून बाद. पुण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून पालखीचं दर्शन. माऊली आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी. दोन्ही पालख्यांचा आज पुण्यामध्ये मुक्काम. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील लोकांची चौकशी. राज्यभरात एटीएसचे छापे. मराठवाड्यातील 15 तर नाशिकमधील 4 जणांची दिवसभर कसून चौकशी. भेसळखोरांना साप बसताच राज्यातील दूध उत्पादनामध्ये मोठी घट. उत्पादनामध्ये 25% घट झाल्याची मंत्री नरहरी झिरवाळ यांची कबुली. एफडीएच्या राज्यभरातील मोहिमेचा परिणाम. डोंबिवली महिला डॉक्टर मारहाण प्रकरण. आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. म्हात्रेंवर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता. अंधेरी पश्चिमेमध्ये बेस्ट बसचा अपघात. एसवी रोडवर 14 वाहनांना धडक. 5 ते 6 जण जखमी. अपघातामध्ये अनेक वाहनांचं नुकसान. पिंपरीच्या मोशी कचरा डेपोमध्ये 55 तासांनंतरही बचाव कार्य सुरूच. ढिगाऱ्याखाली अजूनही 8 जण अडकले. एकाचा मृत्यू तर 9 जणांची सुखरूप सुटका. कांदिवलीमधील दामुनगर जंगलामध्ये 17 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. प्रियकरानं 40 वेळा चाकू हल्ला करून हत्या केल्याची माहिती. संशयित प्रियकर पोलिसांच्या ताब्यात.